पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कोचन प्रशालेत बुलढाणा जिल्ह्यातून श्री क्षेत्र शेगाव स्थित श्री संत गजानन महाराजांची पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या स्वराने आगमन झाले आहे. प्रशालेच्या प्रांगणात टाळ मृदुंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कोचन प्रशालेच्या बँड पथकाने पालखीचे बँडच्या तालावर स्वागत केले. परिसर स्वागत रांगोळीने सजवण्यात आलेला होता. पालखीवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आला होता. सर्व परिसर वारकरी संप्रदायाने फुलून गेल्याचे एकंदरीत पाहायला मिळत होते. पालखीचे आगमन झाल्यानंतर संस्थेचे सचिव दशरथ गोप, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी पालखीचे स्वागत करून श्री संतांचे मनोभावे पूजन करण्यात आले. यंदा पालखीच्या आगमनाचे एकूण 55वे वर्ष आहे. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त सर्वश्री दिनेश यन्नम, पांडुरंग दिड्डी, श्रीधर चिट्ट्याल, व्यंकटेश आके, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली, प्रभाकर आरकाल, रमेश बोदूल, गणेश गुज्जा व कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.